काही काही न रचलेले वाक्य ऐकल्या अरे बाबा बाबा वास्त घाण येत नाही पण मळमळ होते. काही बी नाही म्हणायला पाहिजे. विडंबने आपल्या देवादेवतेचं विडंबन करू नका. पाप फेडावं लागेल. पाप नरकात जातात. सामान्य देवता नाही त्या. सामान्य देवता नाही त्या. ही जगदंबा सामान्य नाही. अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती परणी घेऊन हाती बोल परणी घेऊन हाती ज्ञानात मादळती बोल ज्ञानात मादळती गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई गोंधळा येई क्या बात आहे. या जगदंबेला ठाव कोणी केलं माहितीये? संतांनी. हे कर्ज आहे देवाच्या डोक्यावर. देवाच्या डोक्यावर कर्ज आहे. मग कर्ज असल्याच्या नंतर मी मगाशी बोलून गेलो ऋण असल्यावर मान खाली घालावं लागती. गरिबी असताना गरिबी बाजूला लोटून त्याचा पाहुणचार करावा लागला का? त्याच्यावर आपल्यावर त्याचं ऋण आहे. मग संतांचं देवावर ऋण आहे याच्याकरता तो त्यांच्याकडे नाचतो. नाचणे या शब्दाचा अर्थ पडलेली सगळी कामे करणे याचं नाव आहे नाच. ऐका, या लक्ष्मी मातेवरचं एक संकट एका सामान्य पक्षाने निवारलं. करता आलं नाही पण प्रयत्न केला. एक पक्षी आहे, पक्षी आहे, सामान्य पक्षी. पक्षी काय असतो माहितीये का? अखाद्य ते खाती ती विहंगमाची जाती. विहंगम म्हणजे पक्षी. 6 पक्षी जर सोडून दिले ना गव्हाणे साहेब तर बाकी सगळे पाखरं काही बी खाते. पोपट्याला मस्त दिसतो महाराज. राघू लाल जरद त्याची चुची, हिरवगार त्याचा अंग, पण ह्यो पोपटे आळ्या खातो. हो तसे लय राघू येत ना. बोलायला गोड, वागणी दिसायला राजहंसासारखं दिसतून वागतो गिधाडासारखा. अशी काही पाखरं. पोपट्या त्याच्या जिभेवर जर अर्घे नावाच्या काडीनं जर मध घासला तर 6 महिन्यात पोपट रामराम घालतोय, पण आळ्या खाचं सोडित नाही. 7 पक्षी आहेत काही खात नाही. त्याच्यापैकी एक राजहंस. राजहंस चारा मुक्ता फळे कंकर तितिरा. राजहंस चारा मुक्ता फळे. बाकी सगळे पक्षी काही बी खातेत, काही काही खातेत. काही नाही त्यांना काही ती आपलं तुपलं मान मर्यादा काही घाण तुच्छे असं काही त्याच्यात नाही. असा पक्षाच्या कुळातला एक व्यक्ती त्याचं नाव आहे जटायू. तो सामान्य नाही. मी कश्यपाचा नातू जटायू नामे विख्यातो. मिरे कश्यपाचा नातू जटायू नामे विख्यातू. कोण सांगतय? पैठणचे मालक सांगतात. गिरगावचा बाळू नाही सांगत. वाची जा जरा. खपक्या मोबाईल आहेत तुमच्या जो इचकी जा त्याच्यातलं पुराण. पैठणचे मालक सांगतात अरे तो कश्यपाचा नातू आहे. कश्यपाला बायका 13 होत्या. दिती आदिती धनु कास्ताविला. दिती आदिती धनु कास्ताविला. तांब्रा विनता कद्रुगा. राहिलेल्या घरी गेल्या बघा बर का. मी एकीच्याही लग्नाला नव्हतो. 13 बायका. आणि या वंशात जन्माला आलेलो एक पत्नी कश्यपाची पक्षी नव्हती. तिचं नाव होतं विंता. या कुळात जन्माला आलेला जटायू नावाचा पक्षी. म्हणून नाचे मागे मागे ऋण ऋण ऋण.
देवावरचं कर्ज. कारण आपण मा जगदंबेच्या मंदिरात कीर्तन करतो. शारदीय नवरात्री महोत्सव आहे. ह्या नवरात्रा म्हणजे नारी शक्तीचा जागर आहे, स्त्री शक्तीचा जागर आहे. या पवित्र भारत देशातल्या मावल्यांच्या स्त्रीत्वाचा जागर आहे. तुम्ही फार मोठ्या आहात माझ्या माईंनो, फार मोठ्या आहात, फार मोठ्या आहात. पण संतांनी सांगितलेले नियम पाळा, आहेत त्याच्यापेक्षा मोठ्या होत्या. पण काय नसते आपलं नुसतं मोठे पण धाब्या वाजतं. धाबे म्हणजे ते रोडच्या कडीचे नाही म्हणालो, धाब्यावर म्हणजे माळडाव असं असतं. नवरात्रात देवीचा उपास धरीन, दुसऱ्याची फुलं चोरीन, देवीला वाहीन. शेपुडी आहेस का तू? हा, तो शेळीचाच अवतार. शेळीतून तू यात काय फरक आहे? शेळीला कळत नाही, जसे शेळी याचे शेळीला तुळस कळत नाही, धोत्रा कळत नाही, तसं दुसऱ्याचे फुलं चोरीतीन देवीला वाहती. हे शेपुडीचाच अवतार आहे बाई तू. असं हे नाही कामाचं. या देशातली पवित्र स्त्री इतकी मोठी आहे, इतकी मोठी आहे, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. माझा मालक फार चतुर आहे पंढरपुरातला. ह्या मालकांचं भजन करणारी अष्टादश संत विवेकाचं टोक आहेत. या लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलंय, खांद्यावर घेतलंय. इतक्या मोठ्या आहात तुम्ही माझ्या माईंनो. चुका करायच्या नाही, नाही चुका करायच्या. काय अंधश्रद्धा, किती अंधश्रद्धा. आता दसरा झाला की सगळ्यात जास्त आजारी कोण पडणार? तर महाराष्ट्रातल्या बायका. हेमोग्लोबिन कमी झालं म्हणजे एचबी लेवलच नाही टाकतो. हेमोग्लोबिन कमी झालं. माय तू सोयाबीन कापायला गेलती का? नाही, 9 दिवस उपास होता, साबुदाणे शो काहीच खाल्लं नाही. काऊन तो हेमोग्लोबिन कमी व्हायचं नाही माय, आहे का नाही? उपास धरू नका असं म्हणत नाही. नियम आहेत, मर्यादा आहे, परंपरा आहे. त्या परंपरेची मर्यादा, त्याची सांभाळ. मी मगाशी सांगितलं लोणचं चवीपुरतं असावा, अशा काही गोष्टी आहेत. काही करणं चुकीच्या गोष्टी आहेत. बरीच माणसं, आता आमचा एक मित्र आहे, ते नवरात्रात चप्पल घालीत नाही, दसरा झाला की घोरपडी धरी. तू कशी देवी मानिलो त्याला? काय येडी आहे का ती देवी? मला सांगा ती का साधी आहे का ती? दुसऱ्याच्या पवळी उकरीले म्हणलं काऊन दगड उकरायला? तर म्हणला घोरपडी याच्यात गेली. आणि 9 दिवस चप्पल नाही घातली. यम किती हानीन त्या नालायकाला. विठाला विठाला. बाकीच्या धर्मांनी आपल्याला हसावं इतके नाटकं करू नका. करा नाटकं, सहन झाले पाहिजे इतके करा. पण बाकीच्या धर्मातल्या लोकांनी आपल्याला हसावं असं विडंबन आपल्या देवादेवतेचं करू नका. इतके घाणेरडी नाटकं करू नका. नियम आहे. स्त्री शक्तीचा जागर आहे. माझ्या मावल्यांना तुम्ही इतक्या पवित्र आहात. माझे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज तुमच्यातल्या एका माऊलीच्या पोटी जन्माला आले. किती मोठ्या आहात तुम्ही. धर्मनिष्ठ संकल्पित धर्मस्थित सूर्य महाराणा प्रताप या पवित्र भारत देशातल्या माऊलीच्या पोटी जन्माला आले. तुम्ही किती मोठे आहात. 36 वर्ष पंढरपुरातला मालक ज्या बाईचे लुगडे धुवायला पैठणला थांबला, गिरजा काकी किती मोठ्या असतात. माझ्या पैठणच्या मालकाच्या दारात दत्त चोपदारी करीत असे, वॉचमन राहायला देव. 36 वर्ष. माझे नाथबाबा सुद्धा तुमच्यातल्या एका पवित्र माऊलीच्या पोटी जन्माला आले. माझे ज्ञानोबा आहे, माझे तुकोबर आहे, माझे नामदेव आहे, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज तुमच्या पोटी जन्माला आले. इतकी कुश या पवित्र भारत देशातल्या माऊलीची मोठी आहे. म्हणून हा शारदीय नवरात्र महोत्सव म्हणजे नारी शक्तीचा जागर आहे, स्त्री शक्तीचा जागर आहे, तुमचा जागर आहे. काही सोंग नाही करायची. टाचानं लिंबू फोडलं, बगलात लिंबू दांबलं, कुत्र्याहून उतरिलं, मांजराहून उतरिलं, हे असे सोंग नाही करायचे. हे आपला संप्रदाय सोंगाड्या नाही. बाकीच्या लोकांनी हसावा असं करू नका नाटक. हो, चांगल्यांचं ऐका, भंगिराईचं ऐकू नका. विठाला विठाला. सांगते आई साहेबाला
एका दुःखातून वाचवलं एका पक्षाने. ऋण सांगते ऋण. आकाश मार्गाने एक व्यक्ती घेऊन जात होता. मगाशी त्याचा उल्लेख केला, त्याचं नाव आहे रावण. कर्ज कसं फेडावं लागते बघा. जात असताना आईसाहेब रडत होत्या, लक्ष्मी माता रडत होत्या. सीता कोण आहे? लक्ष्मी. भगवान विष्णू परमात्म्याची धर्मपत्नी कोण असते? लक्ष्मी. आईसाहेब रडत होत्या. पक्षी हा चाणाक्ष दृष्टीचा होता, वृत्तीचा होता. त्याची दृष्टी चतुर आहे, तेज आहे, तीक्ष्ण आहे, मन सुद्धा असं तल्लक आहे. आणि त्या पक्षानं विचार केला, या रथात बसणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर कपडे भगव्या रंगाचे, त्या अर्थी तो संन्यासी असं कोणी ओळखिलं? त्या पाखरानं. मग संन्याशासोबत एक बाई रडायली, त्या अर्थी ही बाई या संन्याशाशी सहमत नाही. हे कोणी ओळखिलं? पाखरानं. संन्यासी जर एखादी आई म्हणून, बहीण म्हणून तिला जर कुठं सोडित असेल तर ती शांत बसती असती. ही रडती त्या अर्थी या संन्याशाच्या मनोगतात ती मिळालेली नाही. हे कळालं कोणाला माहितीये का? किडे खाणाऱ्या पाखरायला, जटायूला. किडे खाणारे ते काय असं, त्याच्या गळ्यात कमाळ होती का? ते एखादच धरीत होतं का? त्याला नवरात्रीतले उपास होते? काही विषय नव्हता. ते पक्षी पक्षी येते, पक्षी येते. पण त्या पक्षाला सुद्धा कळालं, बा जनावराला साधं समजू नका. माझ्या लहानपणी 5-5, 10-10 वर्ष एक एक गडी मालकाकडे काम करायचा. पण गड्याला माहीत असायचं पेव कुठे. जेवाऱ्या पेवात ठेवत होते. गड्याला माहीत होता, खळ्यावची गाडी आणली ज्वारीची खळ्याहून की बरोबर गडी तिथं उभा राहायचा आणि म्हणायचा आता पेव उघडा, मग मानी निघती. गडी बदलल्यावर जर त्या गड्याला पेव माहीत नसेल तर बैल तेच असते. गावात यशीत आल्याबरोबर बैलाचा कासरा ढिल्ला सोडायचा, बैलाचे दोन्ही पाय पेवाच्या मानीवर पडत असते आणि मग बैल बाजूला घ्यायचे. तिथं उकरलं की पेव सापडत होता. इतके बैल बुद्धिजीवी होते. काही लोकांचे कुत्रे पण बुद्धिजीवी होते. पशुपक्षाला साधं समजायचं नाही. मी एके दिवशी पावसाची ओळी सांगितली होती. प्रजन्य पडेल अर्ध घटिका, ऐसे जानती पिपिलिका, अंडे काढून या देखा, आणि का ठिकाणी नेतसे. मुंग्या आपल्या पिलांची, त्याच्यात पिला असतात त्याची, ती अंडे तोंडात धरून हरीच्या हरी मुंगी निघायल्या. अशा चालल्या बिळाच्या बाहेर की पावसाचं लक्षण आहे. कोणाला कळतं? मुंगीला. मुंगीला सामान्य नाही मुंगी. तुम्हाला एक माहित आहे, पूर्वीच्या काळात खळ्याच्या भोवताल गोल गोटे घेऊन बसत होते. दिवसभर 2-3 टोपले गोटे खळ्याच्या भोवताल ठेवायचे आणि गोफणी असायच्या. गोफणी आणि मग कोलभूक व्हायची. तर त्या कोल्ह्याचं भुकणं काही यडगळायनं अंधश्रद्धेत कोचलं. काय कुठं कोचतील त्याचा मेळच नाही हो. चिंध्या कोचल्या आणि म्हणे कोल भुकल्याच्या नंतर मदन हालिल्यावर जेवारी वाढत असते. मूर्ख आहे का काय? कोले भुकल्यावर जर मदन हालिल्यावर, मदन कशाला म्हणते सांगता येतं का? जीनच्या पॅन्टीवाल्या. हा नाही 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 नाही. धान्य उधळायच्या अगोदर जी रास असती तिला मदन म्हणत असतात. विठाला धान्याचे कण अधिक भुसकट त्याला मदन म्हणतात. आता यज्ञ होणार आपल्या नवरात्रीतला अष्टमीचा यज्ञ. यज्ञाची सांगता कशाने असती सांगता येईल का? किती उपास धरले तिथे लोकांनी मला सांगा बरं. यज्ञाची सांगता कशाने असती? मग इथून सुरुवात आहे. त्याच्यामुळे उपासाचा काय फायदा नाही. विठाला विठाला म्हणला यज्ञाची सांगता पूर्ण होती ना. अरे तू येडपट आहे, तुला खालचं खाता येतं वरचं खाता येत नाही. येडवण करू नको. यज्ञाची सांगता वेगळा शब्द आहे. विठाला विठाला. आपलं काय झालंय, सर्पानं चुचुंदरी धरली. चुचुंदरी कळती, उंदराचा दुसरा अवतार असतो. हे मा असं लांबत बघा.
गव्हाला पाणी देताना गवत उपटितो त्याच्यामुळे मग दारी लांब होते. ते मधलं तण काढायची गरज नाही ना, आपण आपल्या कडव्यावर बोलावं ना. उंदीर आणि चिचुंद्री सारखे दिसायला, पण चिचुंद्रीला अशी चोच असते. उंदीर खाल्ल्यावर सापाचं पोट भरतंय, चिचुंद्री खाल्ल्यावर बी पोट भरतंय, पण साप मरतो. सापाला उंदराची हाडं पचिता येतील, पण चिचुंद्रीची चोच पचिता येत नाही. परिणाम काय होतो माहिती? सापानं चुकून उंदीर समजून पाठीमागून चिचुंद्री धरली, त्याला कळालं चिचुंद्री आहे, सोडून दिली की आंधळा होतून खाल्ली की मरतो. आपलं ते काम झाले. उपास धरू धरू जीव हैराण झाला, कशासाठी धरायचा याचा पताच नाही. विठाला विठाला आपलं काय होतं माहितीये का? जमीन 3 एकर आणि गप्पा हाणल्या 3 नंबरच्या. 3 नंबर वा 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 वा. 3 मन करडी 9 मन भूस. ऐकता ऐकता आमके आमके खुश. हो, ते असलं काम नसलं पाहिजे. परमार्थातलं मर्म लक्षात घेतलं पाहिजे. उपवास धरत असताना त्याची एकादशी कोणी धरायची, तिचं महत्व ज्याला माहिती त्यानं धरायची. आमक्यानं सांगितलं तमक्यान केलं, यालाच्या बेलाला शिमग्याच्या तेलाला. ते असं काही जुनी लोक म्हणतात, असलं नाही वागायचं. त्याचं मर्म असलं पाहिजे. असो चला. रडत होती ती. कोण? मालकीन. पक्षाला कळालं. पक्षी सामान्य नाही, तो मुंग्याला कळतंय, बैलाला कळतंय, कुत्र्याला कळतंय आपल्या मालकाच्या वाड्यात चोर घुसलेत म्हणून. कळतंय. प्राण्याचं मनोगती फार हुशार चाणाक्ष. त्याच्या पलीकडे सांगू का? विश्वात 19 लोकांनी अत्यंत संसार गोड केला. त्याच्यापैकी एक कर्ण आहे, त्याच्यापैकी एक नलराजा आहे. नल दमयंती नृप कसा तो नल पाहिला, दमयंती वरित त्याला हो एक विहंगम हंस पातला, पत्र चंचुपुटी देत झाला. सामान्य तो पक्षी. राजा नलाची आणि दमयंतीची सोयरी कोणी केली? त्या का हंसान केली. हंसानं. पहिल्या सोयरिकी कशा होत्या ते माहितीये का? 1000-2000 राहिलं की उकांड्याकडे बिड्या वाढायला जात होते. आणि बिड्याचं दुंडूक उकांड्यावर पेटलं, उकांडा पेटला आणि ओळही जळाली. 14,000चा कडबा जळाला आणि सोयरीक 2,000 मोडली. अशा सोयरिकी होत होत्या ना. ते बिड्या फुकीत फुकीत तिकडे जायचे. जा द्या ना, जा द्या, ते 2,000चं काय, 1000 तुम्ही 1000 इकडे. अशा सोयरिकी होत्या. सर भिकार चोटत धंदे होते त्या काळात. म्हणजे याच्या सोयरिकी करण्यानं वळ्या जळाल्या आणि राजहंसाच्या सोयरी करण्याने नलाला दमयंती भेटली आणि दमयंतीला नल भेटला. काय पक्षाला कसं साधं समजित हो तुम्ही? सामान्य पक्षी एक तो म्हणोगत आहे. जटायू जरी अखाद्य खादा असेल, ती विहंगमाची जाती. पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. तो पशु आहे, त्याला पाप पुण्य अपपर भाव कळत नाही. पण एक लक्षात आलं, ही स्त्री आहे, हा संन्यासी आहे. चुकीचं वर्तन आहे. आडवा झाला, सगळ्यांना न्याते. दोघांचं भांडण लागलं, युद्ध झालं. रावणानं जटायूची पंख उपटिले. म्हणून नाचे मागे मागे तो संती केला ऋणी. संतांचं देवावर कर्ज आहे आणि ते कर्ज फेडण्यासाठी कसा नाचतोय इतकाच पुरावा ऐकायचा. किती वाजले? संपला काय टाइम? विडाला विडाला मग पंख तुटले, लालबुंद शरीर झालं जटायूचं. मालकिनीनं पाहिलं लक्ष्मी आई साहेबानं आणि जाता जाता जटायूला सांगितलं, बाळा, माझ्या तोंडातून ज्याचं नाव पडतंय ते नाव तू घेत राह. तो दयाळू आहे रे, तो दयाळू आहे, तो कृपाळू आहे रे, तो कनवाळू आहे. तुझ्या भेटी करता येईल रे, पण मी ज्याचं नाव घेते तू तो नाव घेत राह. शंका एका गोष्टीची आहे महाराज, पाखराला भजन कसं करता येईल? कसं करता येईल भजन? पक्षाला तोंडानं जरी भजन नाही करता आलं तर अंतःकरणानं भजन करता येते.
अंतकरण प्रत्येकाचं सारखं आहे, काही नाही त्याच्यात बदल. मग आईसाहेबांनी सांगितलं, लक्ष्मी आईसाहेबांना मालकिनीनं सांगितलं, बाळा अरे मी ज्याचं स्मरण करते त्याचं स्मरण कर रे, मी तर तुला नाही वाचू शकले, मला या मूर्खाच्या तावडीतून वाचण्यासाठी तू स्वतःच बलिदान केलंस, पण लक्षात घे मालक याची दखल घेतील. आणि मुखारविंदातून हृदयातून धावा केला, हे राम हे राम, राघव राजा राम, रघुपती राघव राजा राम, राघव 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 राजा राम, रघुपती राघव राजा राम. मी ज्याचं स्मरण करते तू करत राह, तो कृपाळू आहे, तो दयाळू आहे, तुझ्या करता धावत येईल. घेत हृदयाचा ठाव स्पुंदे रडे आक्रशोनी भाव, घेत हृदयाचा ठाव नामे गुंजारला. मालकांचा पुरावा आहे, वाचा. फक्त 3 पुरावे एकत्रित घातले. माणसं नंतर म्हणते ते कशातलं असेल, हे तुरीतलंय, उसात गवसत असतं काय, बघ ना त्याच्यासाठी बघ. गुंजार घातला नामाचा, आणि तो वेडा आहे. लक्ष्मी आई साहेबाचा मालक भक्तासाठी वेडा आहे. पातला तिथं तात्काळ त्या तळी पातला, पाहिलं तर लालबुंद शरीर आहे. कशानं पुसला असं ना. आमचा एक मित्र रामायण सांगतो, आता ऐका बरं का, काय त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र जटायूच्या जवळ गेले बरं का, आणि काय जटायूचे पंख रावणाने उपटून टाकले होते बरं का. सगळं अंग जटायूचं लालबुंद झालं. प्रभू रामचंद्राने उपरण्याने जटायूचं तोंड पुसलं. सुमळ्या कपडे नव्हते रे प्रभू रामचंद्राच्या अंगार. वल्कल्यधारी नारायण, वल्कल्यधारी नारायण, नसे अंबराचा ठाव. अंबर म्हणजे वस्त्र, वल्कल्य कसे पुशील, पण तोंड तर पुसलं जटायूचं. मृत्तिके माखिले आनन, आनन म्हणजे तोंड आणि मृत्तिका म्हणजे माती. रक्त तोंडावर आलत, जमिनीवर घोळसलं, प्राण कासावीत झाला. मृत्तिके माखिले आनन, सगळं तोंड मातीनं भरलेलं आहे. पण हे पुसले, वस्त्र तर नव्हते, कशानं पुसले. भगवान व्रतस्थ होते, आणि व्रतस्थ असल्यामुळे भगवंताच्या दाढी आणि जटा वाढलेल्या होत्या. ते काय आताच्या सारखी व्रतस्थ नव्हती. आता रामायण लावल्याच्या नंतर 14 दिवस वनवासाला जाते. हे वनवासे जाताना बिड्या खिशातच नेते. वरून पोत्याचे कपडे असतात, पण आतून बिड्या इथं असतातच. मग अशा बिड्या तू आज संग नेल्या, तू वनवास्या नाहीस रे. हे तू वनवास नाही, तू हा बिड्या संगच आता. आणि हे वनवासाला गेल्यावर घरी पप्याची माय आरशात पाहत नाही असं पण म्हणते. नवरा वनवासाला गेला ना, बायको आरशात पाहत नाही, दाताळ्यानं डोसकं इचरीत नाही. दाताळ म्हणजे कंगवा. हो, ते असं मनानच कुंकुला. ती बिचारी इतकी बिचारी धडपड करायली. आणि ह्यो ज्या गावात मुक्कामाल तिथं बिड्या वाढायला, गांजा वाढायला, पुड्या खाला. यम लय हानीन रे तुला, इतका यम हानीन सोमळ्या, तू इंचभर जागा ठोचा नाही लाल करायची. नाटक नाही करायचो. अहो नाटकात नाटक जमन, नाटकात नाटक जमत नाही, परमार्थात नाटक असतंय का. आमच्या इथं नाटक केलं, पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कर असती, आणि करीला नाटक त्याला ललित म्हणते. ललित पुरावा आहे ललिताचा. आणि रामायणातलं पार्ट घेतलं. राम लक्ष्मण भरत
सीताई साहेबन मारुती 5 लोक केले. तर मारुती कोणाला करतेत? ज्याला तांब्या उचलत नाही त्याला करतेत का? गबळ्या गुबळ्याला त्याला सुधरत न तो मारुती असतो रे कुठं. असा धष्ट पुष्ट 113 किलो वजनाचा माणूस आहे आमच्या इथे. 113 किलो वजनाचा. ह्या गुटगुटीत सफरचंदावानी त्याचे गालन गिलन मस्त. आणि मग त्याला मारुती मीच केलं. आता त्या लंगुटी त्याच्यात बायकोची अर्धी साडी फाडीन त्याची लंगुटी आणि अर्ध्या साडीची शेपूट त्याच्यात बायकोची साडी ना. आमच्या बायकाची आम्ही कशा मग लग्नच नव्हतं. आणि जरी झालं असतं तर मी माझ्या बायकोची कशाला फाडीन? असं कोणी येडा आहे का आपल्या बायकोची साडी फाडायला? त्याच्या इथं चाळ होता जरा बरा होता. खात्या पित्या घरचं होतं. त्याच्या बायकोच्या अर्ध्या साडीची लंगुटी ना अर्धीची शेपूट. हो रंगात नाटक आलं लढी. सगळे लोक रामाकडे पाहिनत लक्ष्मणाकडे पाहिनत. मारुती लय जमला गडे. आणि नाटक रंगात आलं. पोरग स्टेजवर पळत गेलं. बाबा आईला परभणी नेलंय. डॉक्टर म्हणले सीजर करायचंय. घेतली मारुतीची शेपूट उपसून. म्हणजे नाटकात नाटक जमलं नाही. उघड पडलं ना तर परमार्थात नाटक जमतंय का? आगावपणा करायचाच नाही. इतका यम हानील की पाचच काम नाही. विठाला एकदा द्वादशी बुधवारी आली. मंगळवारची एकादश आली. मंगळवारी एकादश आल्यावर द्वादश कोण्या दिवशी येते? बुधवारी. तर एक जण म्हणला महाराज पंढरपुरातून बुधवारी जातच नसते. मी म्हणलं मला एखादा पुराणातला श्लोक सांग. माझ्या संतांचा एखादा अभंग सांग. तू भंगिऱ्याचं सांगशील तर कसं शक्य? नाही म्हणे बाबा हे माहेर हे. हो आणि पंढरपुरातून बुधवारी जातच नसते. आणि कोण सांगायलाय? त्याच्या कद्र कद्र माईनं आडात उडी हाणली होती. आणि तो म्हणायला पंढरपुरातून बुधवारी. काय नाटक आहेत महाराज हे नाटक. हे आगावपण आहे नाही मूर्खपण आहे. असली नाटकं नाही सांगायची. नालायकपण आहे ते. करायची नाही परमार्थाची नाटकं. असो काय सांगू लागलो? रामप्रभू. हा तोंड पुसलं म्हणले. ऐका उपरण्याने तोंड पुसलं. देवाला वलकल्ले होते. उपरणं नव्हतं. तो व्रतस्थ असल्यामुळे जटा वाढ्या होत्या. सोडिल्या भ्रुकुटीच्या तनुकळा त्या तेज हरपती नवाळा भास्कर किरण सोहळा दीप्तिगा. याच्या अलीकडचा तुकडा सापडणं. पुढचा तुकडा म्हटलोय ओळीचा. भगवान प्रभू रामचंद्राच्या जटा पाहिल्याच्या नंतर सूर्य लाजत होता. महाराज लाजत होता. इतक्या तेजस्वी जटा होत्या. त्या जटा मोकळ्या केल्या आणि त्या जटेनं तोंड पुसलं. म्हणून नाचे मागे मागे तोंड पुसलं. जन्नु जंगावरी विहंगम घेतला. मांडीवर घेतला. तोंड पुसलं. व्यथा विचारली. त्यानं सांगितलं नये योगी याच्या योग्याला सापडत नाहीस. तप्याला सापडत नाहीस. सिद्धाला सापडत नाहीत. जप्याला सापडत नाहीस. नाना प्रकारच्या लोकांना सापडत नाहीस. आणि तू किडे खाणाऱ्या पाखराला सापडास. तुला बोलण्यात टाइम नाही घालायचा. नुसतं बघत राहिलं त्याच्याकडं. पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जडोनी. आता दृष्टी पुढे ऐसाची तोरा आहे. तो मी तुझा पाहे तो मी तुझा पाहे. जयासाठी तप धावा
किंवा जयासाठी यज्ञ तप, तो हा मदनाचा बाप. जयासाठी तप धावा, तो हा उघडाची पहावा. मंगळवेढ्याचे मालक चोखोबर आहे म्हणतात, अरे ज्याच्यासाठी तुम्ही तपश्चर्या यज्ञ व्रत वैकल्य करतात, हे सगळं त्याला उघड पाहिलं की भेटतंय. तो हा उघडाची पहावा, जयासाठी यज्ञ तप, आणि तो हा मदनाचा बाप, तो विटेवरचा बाप आहे. आणि तो मला सापडलाय. कोण म्हणताय महाराज? एक पाखरू म्हणतंय. त्याच्याकडे पाहात 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 जटायून प्राण सोडला. कोणाच्या मांडीवर? पंढरपुरातल्या मालकाच्या मांडीवर प्राण सोडला. प्राण. ऐका पुढचा विधी. दोन्ही गोष्टी इतक्यातच ऐका. देवावर ऋण काय होतं आणि देव नाचला कसा, याचे दोन पुरावे बारीकशे ऐका. मांडीवरला खाली ठो आटत नव्हता. दर्भाची पेंडी घेतली, दर्भ खाली आथरला. दर्भ म्हणजे मोळ नावाचं गवत. त्या गवताला मोळ नावाचं गवत म्हणतात. नदीच्या कडेला असते दर्भ. दर्भाची पेंडी घेतली, खाली आथरली आणि त्याच्यावर जटायूचं पार्थिव टाकलं. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात, त्याला ब्रह्मांडाचा धनी म्हणतात. त्यांनी लाकडं जमा केले, चिता रचली, म्हणून नाचे मागे मागे. ऋण मी सांगतोय, ऋणही सांगतोय. चिता रचली. जगाच्या मालकाने जटायूचं पार्थिव स्वतः उचललं. ते पार्थिव त्या लाकडावर ठेवलं. वरती लाकडं टाकली, अग्नी पेटवला. तो अग्नी श्राद्धाच्या किंवा पुण्यस्मरणाच्या कीर्तनात सांगत असतात, त्याला भडाग्नी नावाचा अग्नी म्हणतात. तो अग्नी दिला. कोणी दिला माहिती? पंढरपुरातल्या मालकाने. रक्ताच्या नात्यात जर अग्नी द्यायचा असेल तर प्रॉपर्टी लागते बरं. तसा देत नाहीत अग्नी तसा. सख्खे तिघ जण भाऊ, दोघायला एक एक मुलगा, एकाला कोणी नाही. जमीन तिघायला सारखी होती. ज्याला कोणी नाही ते मृत्यू पावला. म्हणून नाचे मागे मागे सांगतोय, ज्याला कोणी नाही ते मृत्यू पावला. पार्थिव भिंतीला टेकलं, नानं कपाळाला चिटकिलत. त्याची धर्मपत्नी बाजूला ओक्साबोक्षी रडत होती. बघता बघता भावकीचे विष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे यांची गर्दी झाली. सगळा आरडाओरडा सुरू झाला. रडू लागले. अंत्यविधीची तयारी झाली. भावकीच्या लोकांनी लाकडं कापली, मशानात लाकडं नेली, सगळ्या गोष्टीची तयारी झाली. पण प्रेताला आंघोळ काढायला त्यावेळेला काढत असते की याला भडाग्नी कोण देणार. आधी हा आरक्षित केला जातो. याला भडाग्नी कोण देणार हा आरक्षित केला जातो. याचं गाडगं कोण धरणार हा आरक्षित केला जातो. याला अग्नी कोण देणार हा आरक्षित केला जातो. मग घरातून बाहेर प्रेताला काढत असतात, स्नान घालून त्याला तिरडीव ठेवतात. ही आपली प्रचलित परंपरा. पाहुणी राहुणी जमली, पाणी तापलं, पाणी काढलं विसानाला, बाहेर मडकं एका याच्यावर ठेवलं. त्या अग्नीला भडाग्नी नावाचा अग्नी म्हणतात. आणि गावातल्या प्रतिष्ठित लोकांनी चर्चा केली, अरे काढा ना बाहेर, काढा लवकर काढा. तर सांगितलं पाणी कोणी पाजायचं. तो प्रतिष्ठित व्यक्ती ज्या बाईच्या कपाळावरचं कुंकू काही वेळात हरण पावतंय. कारण प्रेत बाहेर काढलं, येऊ नये कोणाला ती वेळ. वाचतोय पुराणातल्या याच्याकरता सांगतोय. ज्या वेळेला मालकाला उमऱ्याच्या बाहेर काढत असतात त्यावेळेला या पवित्र देशातल्या माऊलीच्या कपाळावर कपडा मारला जातो. तिच्या गळ्यातली काळी पोट तोडून त्याच्यातलं एक लोलक सूत्र तोडल्या जाते. तिचे 14 सन्मान हरण केले जातात. किती दुःख असेल त्या बाईला.
आणि एवढं दुःख असताना तिला गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीनं काळीच मुठीत धरून सांगितलं, माझी माय, तू माझ्या माईसारखी आहेस, पण तुझ्या मालकाला भडागणी देण्यासाठी तुझे दोन्ही पुतणे तयार नाहीत. यांनी दोघांपैकी एकानं तुझ्या मालकाला भडागणी द्यावा असं जर तुला वाटत असेल तर 10-5 एकर तुला बॉन्डवर जमीन लिहून द्यावं लागेल. घरडेला वृत्तांत. 100 रुपयाच्या बॉन्डवर तिनं अंगठा दिला, 10 एकर जमीन लिहिली, दोन्ही पुतण्यानं बनेली काढ्या. कळाला दृष्टांत. त्या भावाचा मुलगा म्हणला, मी काकाला पाणी पाजतो. या भावाचा मुलगा म्हणला, मी काकाला पाणी पाजतो. कापसेबो आधी पाजायला कोणी तयार नव्हतं. बाईनं अंगठा दिला, 10 एकर जमीन लिहून दिली. जो कोणी पाणी पाजीन त्याला 10 एकर जमीन. धोणे साहेब दोन्ही पोरं पाणी पाजायला तयार झाले. दृष्टांत संपला. चुलता बाप होऊ शकत नाही, पण बापासारखा आधार देऊ शकतो. हे आपल्या संस्कृतीतलं, कुटुंब प्रणालीतलं एक श्रेष्ठ नातं आहे. चुलता असेल, काकी असेल, आजोबा असतील, आजी असेल, आई असतील, वडील असतील, हे देवाच्या बरोबरीचं स्थान आहे कुटुंब प्रणालीमध्ये. देवाच्या बरोबरीचं आहे. पण रक्ताच्या नात्यातली माणसं इतक्या ओढाताडी करते. रक्तातल्या नात्यातल्या लोकांसाठी जगाच्या मालकानी भडाग्नी अग्नी पक्षाला दिलाय. सामान्य ताकद असेल. किती लहान झाला असेल तो देव, किती लहान झाला असेल, किती लहान झाला असेल.